पालकमंत्री पदावरून पुन्हा महायुतीत घमासान। नाशिकचा पालकमंत्री मीच, महाजनांचा दावा। भुजबळ महाजनांमध्ये रस्सीखेच। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। अशातच नाशिकमधील पालकमंत्री पदावरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। 7 महिन्यांपूर्वी रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली। हा वाद थेट भाजपच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत म्हणजेच दिल्लीपर्यंत गेलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्री पदाला खूप महत्त्व आहे। अशातच धुळ्यातील एका कार्यक्रमात महाजनांनी नाशिकचा पालकमंत्री मीच होणार असा दावा केलाय। त्यामुळे महायुतीत नव्या वादाला तोंड फुटलंय। म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। दुसरीकडे नाशिकचं पालकमंत्री पद आमच्या पक्षाला मिळायला हवं अशी आग्रही मागणी मंत्री छगन भुजबळांनी केली। रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो। तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्याच्या नाशिकचे आहेत, त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा। एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो, 7 आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा। स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजनांना दिल्यानं शिंदे सेनेतील दादा भुसेंनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याची चर्चा आहे। महायुतीसह इतर पक्षांची नाशिक जिल्ह्यात नेमकी किती ताकद आहे ते पाहूया। नाशिक जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 7 आमदार आहेत। भाजपचे 5, शिंदे सेनेचे 2 तर MIM पक्षाचा 1 आमदार आहे। तसंच नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 3 मंत्री आहेत। याशिवाय शिंदे सेनेचा 1 मंत्री आहे। त्यामुळे पक्षीय ताकद अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान वक्तव्यानंतर वाद झाल्यावर महाजनांनी सारवासारव केली आहे। मी पक्षात सर्वात सिनियर माणूस आहे हे सांगायलाही ते विसरले नाही। मी असं म्हटलं नाही मी होतोय म्हणून। लोक म्हणत होते मला 3-3दा उल्लेख करतोय पालकमंत्री अजून पालकमंत्री नाही आहे, व्हायचं आहे एवढंच मी म्हटलं। त्यांनी म्हटलं की सगळ्यांनी मी बोर्ड लावले, मी ते बोर्डही काढायला लावले। मी म्हटलं असे बोर्ड लावू नका, आपल्याला या बाबतीत कुठलाही वाद करायचा नाही। उल्लेख करताना सगळ्याच कार्यक्रमात सगळ्यांनी पालकमंत्री म्हणून उल्लेख केला नाही। झेंडावंदन झाला म्हणजे पालकमंत्री म्हटलं, असं नाही आहे। झेंडावंदनाचा हा तात्पुरता अधिकार आम्हाला दिलेला आहे। खरं म्हणजे मी सगळ्यात सिनियर माणूस आहे पार्टीमधला। मुळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचा पक्षाची ताकद वाढवण्यात मोठा वाटा असतो। त्यामुळे रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा तिढा वरिष्ठ कसा सोडवणार? महाजनांनी केलेल्या दाव्याप्रमाणे पालकमंत्री पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार की हा निर्णय आणखी रखडणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।